तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघून घेतलं की हाय व्होल्टेज जनरेटरचं अनबॉक्सिंग केलं आहे आणि त्याचा आपण आज एक छोटासा प्रयोग करूया की प्लाझ्मा हाय व्होल्टेज तयार झाल्यानंतर म्हणजे पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये जी वीज दिसते ते एक प्लाझ्माचंच रूप आहे, तर प्लाझ्माच आहे. तर आपण एक छोटासा पहिल्यांदा प्लाझ्मा तयार करून बघूया की स्पार्क म्हणजे तो प्लाझ्मा आहे आणि त्याच्यानंतरनं एक CFL ट्यूब आहे छोटीशी, तर ती आपण ॲक्टिवेट होते का बघूया, ऑन होते का. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा मी काय करून घेतले की आपल्या हाय व्होल्टेज जनरेटरला अशी एक वायर छोटीशी लावून घेतल्या आणि मल्टीमीटरचे प्रॉप होते माझ्याजवळ, तर करंट न लागण्यासाठी ह्यांना आपण असं लावून घेतले म्हणजे जेणेकरून आपण असं त्यांना पकडू शकतो. आणखीन हाय व्होल्टेजला जनरेटरला पॉवर देण्यासाठी आपण इथे कुठेतरी पॉवर बँक आहे. आपण पॉवर बँकचा वापर करून स्पार्क तयार करूया. म्हणजे स्पार्क म्हणजेच प्लाझ्मा आहे. तर मी तुम्हाला दाखवते, एक मिनटं. हे पहिल्यांदा हातामध्ये घेतो, नाहीतर मग कुठेतरी टच होईल. आता ज्यावेळेला आपण याला पॉवर देतोय त्यावेळेला छोटीशी एक नॉईस तयार होत्या की दोन्ही कॉन्टॅक्ट म्हणजे दोन्ही वायरमधला व्होल्टेज एकमेकांजवळ यायचा प्रयत्न करते ते आणि छोटी नॉईस तयार होत्या. मी आवाज तुम्हाला ऐकवायचा प्रयत्न करतो. आणि एकदम जास्त जवळ आलं की मग स्पार्क तयार होते. तर आता तुम्ही जो बघत असाल की आवाज येते बघा, मी माईक जवळ घेतो. असा त्याची छोटीशी एक स्पार्क तयार होते. आणखीन आपण जर जवळ घेतला असं तर हा पूर्ण प्लाझ्मा आहे. तर हे स्पार्क जो होतोय तो पूर्ण प्लाझ्मा आहे हाय व्होल्टेजचा. तर आपण आता नेक्स्ट काय करूया की आपल्याजवळ CFL ची ट्यूब आहे, तर ती आपण याच्याजवळ असं घेऊन ऑन होते का बघूया. आता ऑन झाली की मला दिसणार नाही, तुम्हीच सांगा कमेंट करून की ट्यूब ऑन झाल्या का नाही. ब्राईटनेस जास्त असल्यामुळं ट्यूबमधला जो उजेड आहे तो आपल्याला दिसणार नाही. पण ज्यावेळेला आपण अंधारामध्ये ही गोष्ट बघेल त्यावेळेला छोटीशी ब्राईटनेस ह्याच्यामध्ये आपल्याला पेटलेली दिसेल. थोडे जर लक्ष देऊन बघितलं तर आत्ता ज्या कंडिशनमध्ये ट्यूब आहे त्या कंडिशनमध्ये तो बंद आहे. आणखीन जर मी जवळ घेऊन जायचं असेल त्याच्याजवळ तर थोडा फरक पडत असेल. तर अशा प्रकारे आपण हाय व्होल्टेज जनरेटरचा उपयोग प्रयोगामध्ये करू शकतो. आणखीन जर तुमच्याजवळ जर काय आयडिया असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा.
व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.